आज कम बसले अशी? बकुळे काय लय वाईट झालं ग. काय कोणाच काय? अगं माई माऊसबाई लय उपकार करेल तिने माव. मग काय झालं ते? लय मोठा आजार आहे तिला, लय आजार मोठा. आपण आहे ना अजून, मग रडायला काय झालं तुम्हाला? अगं पण तिला दवाखान्यात न्यायला पैसे नाही, काय नाही, काय करावंच झालं. तिने लय लहानपणी मला लय पैसा पाणी पुरवला. तर आतापर्यंत पुरीच होती, तर नेमकं दवाखान्यात न्यायला पैसे नाही तिला. अगं मोठं घर त्यांचं, पाटिंग कटिंग काय ते तुम्ही काय काच मोठं घर आहे ग. तिचं नवरे असं बेवड्या बोकाचं काय सांगत ती आहे ते बरं. पण आता म्हणलं पाहू, आता आपण विचार करून म्हटलं आपलं घराचं काम चालू आहे, म्हटलं वाटलं 4-2 महिने थांबून घेऊ घराला, आणि जेवढं झालं तेवढं राहून देऊ. पण मग मी काय म्हणतो ऐक ना, ही तुम्ही पोत आहे ना, ती 1-2 महिने ठेवू आपण सोनारा का. हा, आणि ते पैसे नेऊन त्या दवाखाना करू. अगं वाचली तर आपल्याला आशीर्वाद देईल ती. हा आशीर्वाद देईन बाई, पण मग घराचं काम बंद पाडून असं कसं? जाऊ दे मग आता घर बाय घर बांधते, घर काही लगेच खायला नाही जाणार आपल्याला. तिचा जर जीव वाचवला तर आपल्याला किती आशीर्वाद भेटल आपल्याला लेकरा बाळायला. तुम्हाला पटत का बायकोच्या गळ्यातली पोत काढू? बरं काय फरक पडतो, जो वाटलं डुप्लिकेट घाललं वाटलं बाजारात. त्यांच्याकडे गाड्या गोड्या एखाद गाडी विकते ना ते. अरे काय आता काय लगेच गेल्या गेल्या गाड्या वापरत्या का सांग बरं. लगेच गिरायक लागत का बरं? ही जमीन वापरायला काढली लगेच गिरायक लागत का तूच सांग बरं. मग त्यापेक्षा आपलं आहे ना थोडंफार तर ठेवू, देऊ तिला 5-50 हजार रुपये, लाख रुपये. हा एवढं पोतीचे लाख रुपये तर कसे येतील? आपण मग 2-3 महिन्यात माझ्या बहिणीची पोरीस लग्न आहे, मला लग्नाला जावं लागेल. गळ्यात राहील का माझ्या काही? अरे मी तुला बाजारातला आणून दिलं का 100-150 रुपयाची पोत घालून, पॉलिश करेल राहते त्याला काय होतंय. माझ्या बापान करेल एवढीच राहिली बरं का आता. हा मग काय कोणा का गाण ठेवायला चाललो का काय? ते सोडून आणून लगेच आपण ते व्याज पैसे देतील बरोबर माहिती का. हा 2 महिन्यात काय याज होईल ना ते भरून टाकतील आणि आपली आपली पोत सोडून देतील. मला माहेराला नाही जाता येणार पोत जर नाही सोडली. आज जाऊ नको वाटलं माहेर काय काय तो तिकडे काय काही ये नाही. लग्न आहे 2 महिन्याला. बरं तुला म्हटलं ना घेऊन येतो ना 2 महिन्यात सोडून देतील का ते? हा सोडते त्यांना नाही सोडले, तुम्हाला सोडून द्यायला लागेल. बरं मग आपण सोडू काहीतरी मी तुमची मावस बहीण म्हणून देते, दुसरं कोणी असतं मग दिलं नाही. हो तुला तर माहिती ना आपली सकू आका. हा किती स्वभाव भारी सकू आकाचा. बस 7 तोळ्याची पोत आहे बरं का. हा एक तर सोन्याला काय भाव आहे माहिती ना तुम्हाला. एवढं ठेवून देतो. हा काही 3 लाख रुपये तर येतीलच ना. अहो त्याचे गंज 5 लाख बी मागितले तर, पण एवढे पैसे ठेवू नका. नाही 1 लाख आणा उचलून आणि त्याचे नेऊन द्या त्या बहिणीला. ते घराचं काम कसं आहे आपलं, आज नाही तर उद्या होईल. बरोबर आहे की नाही? बरं असं आपलं काय घर नाही का राहायला हा. असं. मग आता काय करतो, जातो सोनारा त्याच्याकडे ठेवून देतो, ते पैसे घेतो त्याला नेऊन देतो. मग मी येतो घरी, थोडस लक्ष राहू दे. हा सिमेंट ओलं होईल बरं का, त्याच्यावर कागद बिगड टाका. बरं पाऊस येईल ना. हा पावसाचं सिमेंटाचे काय दगड वाटे लगेच मला मागायचं. तुम्ही का येशाल? आता मला तर टाइमच लागेल, 2-4 तास लागतीलच ना. संध्याकाळी येशाल ना? संध्याकाळी येईल मी घरी. हा जा मग. हा मी बी जाते आता, ते सिमेंट ते झाकून होते. हा मिस्त्री बी आला नाही काय माहिती का नाही म्हणून सांगितलं. बाब्या मला म्हणतोय 15 दिवसापासून, आज येतो फुकाटच कार्यक्रम, उद्या येतो फुकाटच कार्यक्रम, परवा येतो फुकाटच कार्यक्रम. मी तुझाच. अरे कवर मी तुझाच? तुला मी 4 महिन्यापासून म्हणून राहिले, तो बायकोला पोत केली मला का नाही केली, तो बायकोला पोत केली मला का नाही केली. तर ठीक आहे, तो हात पोहोचा ना तिथपर्यंत, मला करायला इथपर्यंत ठीक आहे, पण मला तिची पोत आणून दे ना, नाही तर येऊच नको. हा तो उराव नाचायला घरी येते. काय बडबड करते? या बाय पोत आणायला असेल तर घरामध्ये ये, नाही तर तू इडूनच चालू लाग. म्हणजे घरात सुद्धा घुसू नको. तो लय बोलणार अवघड राहतो. नाही घरात घुसूच नको. राग आला तर चालन, तुला 17 तर मला 18. अगं पण आता मी काय डोकं लावलं सर, काय नाही. घराचं काम चालू मावाल्या, घराचं डोकं लावलं तो डोकं वाढले. घराचं काम चालू मावाल्या तरी ते बंद ठेवलं. बायकोला सांगितलं म्हटलं घर नंतर बांधता वाटलं सर, नेमाला भीतीवर गेल्या, डोक्या वाढल्या. हा तिला सिमेंट म्हणलं पाणी महापात्र्याचं घर आणि तिला स्लॅब टाकून देऊ राहिला, राहू दे तिला झोपडपट्टी मध्ये. तर तिला म्हणलं सिमेंट मध्ये ठेव झाकून पाकून, आणि गाय तो आला माहिती का. आलाच का आला तू इकडे, एकदम घ्यायचं 4 दम घेऊन जातो फुकाट पाकाट, येऊच नको इकडे तिकडे तो जाळ कर. हा पण एवढं काय तापली बरोबर सांग बरं तू. 4 महिन्यापासून मी ऐकते, आज पोत करून देतो उद्या पोत करून देतो, तुला जर पोतच द्यायची नसेल ना तर तो जाळ तिकडच कर. हा थांबू नको इकडं, येऊ नको परत माझा आरामध्ये. बरं
नको येडपणा करू सारखी लागत राहू. आणली का? हा हा टाक गळ्यात टाक आता. टाकेलच आणि सोडील काय? किती दिवसा डोळा होता आज गळ्यात आली. नुसती फुटूतच पाहिजे. 3 तोळ्याची बरं का? 3 तोळ्याची. तो अगं 3.5 तोळ्याचं घेते ना. 3 तोळ्याचे काय दाखवतो उपकार करून राहिला मला तू? हा फुकाट 2-2 4-4 टाइम आदबून जातो आता. बरं चल जाऊ का आता? चल आता कुठं? चल ना मध्ये. तुला ध्यानच येईल राहत. हा चल चल. तू एवढा सोप्पा नाही. नको येडपणा करू आता. हा गागा जाऊ नको जरा. कोणी येईल ना आज? लाव दरवाजा. भोकर घाम निघत. घाम निघतो म्हणजे एवढा आदबायचंच नाही ना. आणि मी काय म्हणते माही बात ऐका. लय दिवस आड 2 दिवस आड ना यायचं बंद करा आता. काय निदान 8-15 दिवसातून महिन्यातून असं यायला सुरुवात करा. नाही हो, लय दिवस होता मग ते बाबा. नाही नाही मला नाही ना ते म्हणा. काय नाही. घराचं काम चालू आहे ना. हा. मग घराकडेच लक्ष द्या जरासं. मावर एवढं लक्ष ठेवायचं काहीच काम नाही. मी कुठं जात नाही घर सोडून. नाही घराचं काम मी आहे काय? तुमचीच आहे. घराचं काम आहे ना. हा, मी तुमची. माय बायको बरोबर किती करून हा तिला काय ते- 8-15 दिवसातून चक्कर मारे जा. रोज रोज काही काम नाही बरं मानावर. काही बाय परची आणायला आलो का लगेच येऊन जाईल. नाही नाही मानावर थोडा संशय वाढलाय. म्हणजे हा तर सवय वाढले बाबा आता. मी एवढं दिलं याचं काय एवढं दिलं म्हणजे मग? मग त्याच्या अगोदर पासून तुम्ही फुकटच येऊन आणि फुकटच काय जात बोलते, होते. काय दिलं नाही. तर काय उपकार नाही केला. हा हा फक्त आहे ना या असं 8 दिवसा 4 दिवसा येऊ राहिले ना तर 15 दिवसाना महिन्याना असं येत जा. हा हा. बरं जा. काय? वा. तेव्हा मला द्या तेव्हा येईल. नाही नाही हा ह्यो काय डोक्याला ताण बाई. हा बोल ना. आज काय म्हणे ते काही येणार होत वाळू का काय? हा वाळ वाळायला सांगितलं तर मग? पण तो म्हणा बाबराव थोडं संध्याकाळी टाकतो ते दर पकडी चालू ना गाड्याच्या हा हा त्याच्यामुळे आज कोणी आली शिरपत. ते येतात का हो? ट्रॅक्टर बोलाव काय हे टाकायचं आहे? नाही नाही ट्रॅक्टर बोलाव रे कमी का ते घेऊन जातो परत इथं. का काय इटा घेऊन जाते. हा कोणाच्या? तुमचं अहो काम चालू आहे बाबाला घराचं. तुमचं काम चालू आहे ते मला किती माहिती फसवली म्हणजे त्या काही इटा काय आमच्या घरात नाही पिकती. काय त्याला माणूस? खर्च करायला लागतो खर्च करायला लागतो पाहिजे. म्हणजे मग आम्हाला मदतीचे पैसे द्यावं लागतात ना. त्याच्या मग तुमचं काय राहिलं आमच्याकडं? हा काय राहिलं तुमचं आमच्याकडे? काय राहिले म्हणजे 2 ट्रॅक्टर आणून इटा टाकल्या मला तुम्ही रुपये दिले नाही. बरं आज तुम्हाला फोन केला का तुम्ही माहिती मी आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो असं करता करता बस काय 3.5 म्हणे महिने तू? होते. पैसे द्यायला नाही? 1 रुपया दिले विचारून पहा. पैसे द्यायला नाही? तुमचे राहिले का? म्हणजे तुम्हाला एवढं माहिती नाही राहिले का? किती होते? हा किती? ते जवळजवळ 5,000 रुपये का ते माहिती. का हा त्याला का काय हा? मागे कानातले ठेवले होते हा. तिचे पैसे तू भरले होते ते काय झालं 10 त्याला दिले. ए मला 10 रुपये नाही दिला तू फक्त 20 भेटा टाकले. तुम्ही म्हणा हा माल वापरा का देईन तो माल वापरा का देईन असं करता करता 3 महिने झाले आज तुमचा माल विकल नाही का? नाही ते स्टील वाल्याला दिले ना का तेवढं 5,000. पुरे कानातले पैसे केले. हा त्याला आणि गेले. मग यांचे मी यांचे राहिले. नाही नाही मी ते इथं घेऊन जाणार. अहो इंटा बिटा नका नाही. देऊ. अहो कारागिरी येणार उद्या मावाला. तुमच्या कारागिर होता दुसऱ्याला दिले ना. हा. पडतो गोळा मला मजुराचे पैसे द्यायला लागत आहे. हप्त्याला करायचं पेमेंट प्रत्येक एवढं सिमेंटवाल्याचे राहिले अगं सिमेंटवाल्याचे कुठे दिले? हा अजून बरेच काम हा असं आहे ना. ते तुम्ही काही करा. कारागिराचे किती त्याला 15,000 दिले आपण. हा हॅलो हा ये ट्रॅक्टर न्या भरून माणसं घेऊन आले नको, असं नका करू पैशासाठी कुठे आहे का पैसे रोख रोख नाही पण मग 1-2 दिवस थांबा. हा एक दिवस हो 3 महिने झाले 3 महिने. ते फुलं मी आता आता हे बहिणी बहिणी काय झालं मध्ये दुखण्याच काम आहे. सकू बहिणी मावली. नाही 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 तेव्हा फार तर फार तुम्हाला ना मी 8 दिवस आवडी 8 दिवस पुढे ना तोरचं घर बांधू नका. इटा त्याच्या 8 दिवस बांध नाही बी तर मी भीती खोलून येईन ना नाही हो असं नका करू. भीती खोलून येईन तर ना बाय माय पैसे 8 दिवस आले. यायला काय नाला का इटावाला आम्ही नालाय आणि मग आमचा माल देऊन आम्ही नालाय. म्हणजे भीती बांधून भीती पाडून इटाण्याची का? मग ते त्याला काय आम्हाला जर आमचे मी पैसे केस करी भेटतो मग हा? तू हात त्याला विटाला कोणची
घराच्या भीतीला आमक बटीचं लायसन नाही काय बोला त्या राव 100 केजी म्हणजे आम्ही गरीब गरीब गिरायक आहे म्हणजे अहो, गरीब- कोणी यायचं दम द्यायचं काय तुम्हाला 3 महिने सवलत म्हणजे आम्ही घर बांधाव का रे अहो, तुम्हाला 3 महिने बरं आहे का हो जर त्यांचं भांडण करू मी दिन अहो ताई तसं नाही यांना का पैसे होते हे पैसे द्यायला माग आलते यांना ते माझ्या त्या कोणते तरी एकटी होती बाईच्या बाईला पैसे दे काय हा कोण होती कोण होते आता मला काय माहिती कोणाला दिले पैसे आपली सकोबाई जाव नाही का हा तिला दिले आज ती जाड गेली बाई होती बा पाहुणे होती मावस बहिणीच्या तिने मला सांगते पाहून तू हा म्हणत थांबा थांबा उभी करा गाडी मग मला होता पाहिजे तुम्हाला पैसे द्यायचे या बाहेर दिले तुम्हाला मी 8 दिवसात देतो 8 दिवस कोणत्या बाई आपल्याकडे कामाला बाई नाही आपल्या कधी मिस्टर संघ बाई नाही आणि मग कोणत्या बाईला पैसे दिले तुम्ही तिला लागत होते ती दवाखान्यात चालली होती कोणती पण थोबड आहे का नीट सांगायला ठेकी पैसे येते कुठं जाते कुठं बाई तुझ्या नवरा तेवढा लाभाडा चालू आहे ना गटक्यात मग तुम्ही याला पैसे दिले स्टील वाल्याला कोणालाच पैसे दिले नाही माझ्या त्या पैसे त्यांनी त्या बाहेर चाल कोणत्या बाईला पैसे द्यायला चाल. अगं ठेकी जाऊ नये का ती तिच्याकडे चाला घेऊन मला शिमी तिला तिच्याकडे घेऊन चाला आता शिमी आत्ताच्या आत्ता चाला मला ते ट्रॅक्टर पैसे द्यायचे चालते शिमीकडे बाई ताई तुम्हाला आज 8 दिवसाच्या पुढे हा, तुम्ही थांबा, मी करते पैसे. मी भीती करून येईन नाही नाही भीती हा नको. नाही नाही, यावर आहे तू देते मी पैसे तुमचे पहिले मला तिला फोन लावलाच मी त्या शिमीला तुम्ही तिच्याकडे ती चाला घरी नाही अरे ती घरी नाही फोन द्या माझ्याकडे मी लावलाच फोन तिला मी त्या बाळाला पैसे ती बाहेर जायले मला कळू द्या ना फोन बघ पाय पाय विचार हॅलो सीमा आहे का कुठे आहे का इथं घरी ना का हो, तिथं घरीच आहे अगं, चला तिथे. थांब मी आलेच तिला मी सकाळी फोन केला तेव्हा ती बाहेर होती तिच्या घरी. मग आता आली चल तिच्या घरी चला आता आली चल घरी पैसे 25,000 नेऊन दिले तिला पाहते मी हा हो उद्या घे तुमचे पैसे घेऊन हा तर मला उद्या पैसे भाई चाल जा तुम्ही चालेल उद्या येऊन पैसे बघा ताई तुमचं कॉन्ट्रॅक्ट म्हणून मी पैसे हा. 8 दिवस नाही मी याला नाही याला उचलून देणार होता नाही नाही जाऊ दे मग तू आगो कर वय गेल्या गेल्या वय हा बाहेर त्या इट बट्टीवर काम राहू करते ते कष्ट करते राहू 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 चालते बायाकडे पहिले सीमाला पैसे दे याला पैसे दे नाही पैशाचे आवडे अरे पण आता का आताच दिले काल लगेच ते करते म्हणजे आता अहो, तो माणूस इटा काढून देणार आहे हा मुस्काट जोडी द्या तुम्ही हा मग जोडाचं काय ताकद आहे त्याची? सीमाच्या घरी चाल अरे. पुढं पुढं वा काय बघू बोला का सीमा तू तर म्हणते ना घरी नाही म्हणे सकाळी फोन केला तू काय मला म्हणून नाही म्हण हा, बाहेर गेलते काय बसून खोटं बोलायला लागली? म्हणजे माझ्या संग एक बोलती माझ्या नवऱ्या संग एक बोलती हा काय बोलले मी काय की बोलले काय मी त्यांनी तुला किती पैसे आणून दिले मला कधी दिले 8 दिवस झाले तुला पैसे आणून दिले पैसे हा कधी हा पण चालेल दिलते का हा मग काय करतो दिले लागत अगं माझ्या घराची इटा काढून निवराला माणूस आणि माणूस तिथं बायला पैसे पुरायला लयच मारले असं ना घरी ना काठी असावं लागत त्याला ते म्हणे दे तुला जेव्हा द्यायची तेव्हा मग मी घेतले म्हटलं देते एखाद्या महिन्यात लवकर देईल आणि एखाद्या महिन्यात ते व्याजन दिले होते का हा काय व्याज 10 रुपये हा का काय पटकन व्याज काय नाही मला आताच्या आता पैसे दे मग इटावाले पैसे आता पैसे तुम्ही सांगितलं नाही का हो आपण आता काय कर असं ना तुला काय पोत बीत असेल ते ठेवून दे हा हो तुम्ही तासल ठेवून दे काही येडी बिडी मग तेवढं मला 50 दे वाटलं याचं देऊ नको वाटलं तर पोट ठेवून नाही ते भेटत मला माय- ना आता पैसे दे मला द्यायचे माझी बायकोला खवळली भाव मी पैसे देणार नाही तुम्हाला काय करता येईल ते करा हा पण त्यांनी मला होऊन पैसे दिले मी काय तुमच्या दारापर्यंत पैसे मागायला आलेले नाही होऊन दिले म्हणजे होऊन दिले म्हणजे ते आले माझ्याकडे मग तुला खर्चाला पैसे नसेल तर राहू दे आले तर देणे तर देऊ नको येतही नव्हते काय चालू काय घर बांधायचं का नाही बांधायचं बांधायचं का जायचं पडके घरात राहायला नाही नाही हा आता पोत नेली कोणाला दिली का काय केली हा पहिले कानातले नेले हा माणूस पागल झाला का आपलं नाही म्हणून मी अवस्थेत त्यांची मी आता कोणाला पैसे देतात आता मला दिले तर पैसे नाही विकत देणार नाही. सीमा काय काय येणार होते आले झाला गाव सुटला काय येणार होते हे येऊन बसले ना मग कसं येऊ तुम्हाला कोण काम आला तुम्हाला काय झालं गरम होत आहे ना पत्र्याचं आहे ना आणि आपल्या घरात नाही गरमत का आणि मग किती सारखं पुस्तक राहतो इथं आल्यावर जास्तच गामीवर आणतो नाही बीपी वाढला बीपी वाढून नाही का तिकडे शुगर वाढून तुमचा खून हो तिकडे मला नाही सांगायचं मला पैसे लागतील हं. त्याची मी पैसे देऊ दे पैसे कोणी दिले पैसे दिले ना, गळ्यातले काढून दे. बरं 8 एक दिवसात दिसते का गळ्यातलं काढून 8 एक दिवसात दिसते का कसले पैसे कशाला देईन मी पैसे हा, हा. 8 दिवस नाही मी सांगू मी तुमच्या गळ्याचं काढून घे ना मी गळ्या पण 10 ठेवून दिले का म्हणजे मला थोडी पैसे दिले फोन माणूस येतो पैसे देतो आणि म्हणे पैसे दे कोण ये आणि होऊन पैसे दिले आता त्यांच्या किती 25,000 कवा आता 8 दिवस झाले ना बाई घरात काम आज चालू होते माग म्हणत होते नवीन लपडा येत का ते? आहे. लफडा काम तुम्ही मला याजन दिले नाही म्हणली ती अजून त्यांची बायको आहे. होऊन पैसे दिले हा ना का? हा
या जण दिले म्हणे ना, आता काय त्यांची बायको काय मला गाय वाटलं काय ती हवी का काय. नाही कोणचे आहो का डोक्यात आहे का? हा आहो म्हणजे लग्नाला आहे 200 लोकात. लग्न लावले ती पोत कुठं गेली म्हणजे तुला पैसे दिले आता मला कशाला दिले पैसे मी घेतले तुम्हाला सगळं माहित होतं आता मी काय डबल देणार आहे का ते पैसे काय करायचं? अगं पण तो मला नुसतं सांगितलं होतं बाई का मी नवीन पाखरू माझ्या जाळ्यात अडकलंय. हं? अरे हे पाखरे का बदक आहे ना? हा बदक. मग बदक आहे तो. हे बदक आहे काय? हं? येतं गिदाड. आणि किती बाया खराब करायच्या अजून तुला म्हणजे का रे? हं? प्रत्येक बायला पैसे देतील तुमचं काय संबंध? संबंध हं? विचारा ना आहे ना गाव सुटला ना हा पण सीमा तुला पटायला पाहिजे होतं मैत्रीमध्ये तरी असं नव्हतं करायचं. तो लय मा केस निघाला का आपला. मी काय केलं मग तुला जर माहित होतं या तर माझं आहे तर तो कस काय नाही, यायचं. चल, मी चाललो. काहीच नाही केलं ते होऊन मी आलं चाललो. माझ्याकडे. ती काय म्हणून राहिली? मी कुठं मी काय चाललो. केलं अजून नाही. काहीच करेन पण नाही तुला माहिती नाही याचं माझं आहे हा. मग तो कसं काय पैसे घेतले त्याच्याकडून. देईन ना मी उधार तुला देऊन टाकन मी नंतर ते पैसे त्याच्या ताब्यात नाही द्यायचे ते पैसे माझ्या ताब्यात द्यायचे. हा देऊन टाकन का भाई पहा तुमच्या गळ्यातल्या पोतीला म्हणजे मा सोना इकडे येत होतं काय? हा काय कर? काढपोत म्हणजे कस काय. मला म्हणते काढ पैसे यांना म्हणते काढ पोती अगं मी त्याची बायको आहे ना. अगं तू बायको असशील आम्हाला काय घेणं पडलं आम्ही त्याच्या हवा आहे ना त्यांना काय फुकट दिलं का आम्हाला. तुला येतं गावात अरे आई बाबा का आपलं कोणाच्या गावात काय जत्राला? संसाराचं? हा तुला अख्खं गाव पुराणा काय? काय आम्ही त्याच्या येत नाही, त्याच्या- येत नाही. त्याच्या त्याला खाली box हातभर भरून केसर पिचकाऱ्या फुटभर मास दिलं का नाही बाई, ठेवू दे. त्याला काय फुकट आणून दिलं का आम्ही चोऱ्या करायला आलतो तो इड त्याला पाहिलं नाही तू. केलं, त्यानं जाणून बसलं. मारलं बाई आम्ही याला. आणि या गिदाड अरे, अरे, लाज आहे का? पोतं. अरे नवऱ्याला मारत असते पोत का? काढ पहिले. हा? ते पोत काय काढ. येण्यासारखं चिड याचं काय किती मला पोत काढ. काय तुम्ही माहित नाही बोलायला मी. म्हणजे असं काय वेळ देत नाही का त्या माहित झाले वर हा? काय बोल राहील तू त्याचं मी नाव देख तुला टाकलं मी माझ्या नावाचं. हा? माझ्या नावाचं 100% ही पोत मला यांनी दे. हा. मला पैसे 100% यांनी पोत दिले काढून मला. द्यायची मला. हातानं मी सरळ सकाळी याच्याकडून तुला पैसे पोत काढून योजी द्या. पुरती सांभाळली. नाही इतका हानी ना. पैसे देणार ना ती पोत गावात हिंडले तर ओळखून येणार बरं का. पाहिलं माझी पोत काढून दे. तिच्याकडून पैसे हिच्याकडून पोत. मला घराचं काम करायचं. आणि दोघी द्याय सारख्या नाही तर टपकन दोघी तुला द्याय सारख्या नाही बोल. याच्यातून घेते ना. माणच्याचं लपडं काय आजकालचं नाही. म्हणजे हा माझं 2 वर्षापासून लपडं 2 वर्ष 2 वर्षापासून तरी म्हटलं घराचं 2 काम वर्षापासून पुरं होईना, फुकट घराचं येतं, काम काहून फुकट. पुरं होईना? झोपून जाता का घराचं काम काऊन पुरं होईना? घडीत इटा जात्या घडीत खिडक्या जात्या. हा मी त्या 2-3 दिलं तर मला आणून ते बाहेर हे बनवायचं होतं ना काय करायचं? बाथरूम ते कुंडे. बाथरूम कर हिचं आणि हिचं संडास मुक्त गेले त्यांचं. संडास काय बांधायची होती ना तुला कोणला तुम्हाला तिकडे जाळ करतो वाले संडासचा मी बाथरूमचा मी मला दुसरं काही नाही देईल मला ही पोत देईल तर माझी कष्टाची बाई ते कष्ट 2 वर्ष त्याच्याजवळ अगं माझ्या बापाने घसली. दिली लग्नामध्ये. ए, आता 2 वर्ष घसली त्याच्याजवळ तू ये मग मानावऱ्याजवळ 2 वर्ष हा, का? मी पोत घेऊन जाय सोन्यासाठी हा. मला फक्त 25,000 2-3 विटा देईल ते बाहेर सांगा बांधून तो नवरा 2 वर्ष माझ्याजवळ आला नाही मी 2 वर्ष त्याच्याजवळ घसली तू 2 वर्ष मानावऱ्याजवळ ये तर पोत काढून दे. आता तुमच्या नवऱ्याला पटत तरी कशा अशा मोकळ्या सोड्या एवढ्या जाण्या. तो नवऱ्याला कसं काय पटत तो नवरा काला मोकळा सोडला तो तर माणूस आहे ते. त्यांना तर अक्कलच सोडेल सारी. मग कागशी मग आपल्या 10-15 मैत्रिणींचा ग्रुप आहे आता तू इडची इड मायवाला की असा ना गाळा का आपला याचा अर्थ हा आपल्या अख्ख्या ग्रुप मध्ये हिंडला का काय दिलं असं काय नाही ते असेल ते काय काय दिलं कुठं कुठं यादी ती घरी जाऊन तुम्ही आधी हा का काय 7 बायांचा मिळाला हा मध्ये मस्त बस तो खळा आहे का काय हा अरे एवढं घेऊन मी कसा गच्च एवढा टाकू का बुक्का? घरी जात बुक्का टाकायला तर बुक्की ए टाका सीमा चल मी चालले बाई मला नाही बसायला टाइम इड ए बाई परत आमच्या नावाची बदनामी करू नको मी रिकामी नाहीये हा नवरा एका बुक्क्यातच तुला घेऊन नाही तर माझ्या नवऱ्या काही 2 वर्ष तिकडे घस घेऊन जाय बाई त्या नवऱ्या तुला मोकळं सोयना असाल हा. तशी मी माझ्या बापाच्या धाकात आहे. याच्यात नाही मी याला मुर्द्याच्या घर जाऊ मार घर मला जाऊ माझ्या मार बापाचं धाक आहे ना. माझ्या इथं नका मारू घर जाऊ मार लोक पाहू राहिले लोक बरोबर पैसे घालते आम्हाला नाही तुला गोड वाटलं. आणि त्याला नाही द्यायच्याच गोड वाटलं का फुकट दिलं का विचारायचं ना तुझा नवरा पुढे मानवर गेला बाहेर जायला ते उचला आणि तू घरी बाहेर देते हे सामान उचला तमाशा नाही घालता मी आता हॅलो. अरे मी जाऊन कम्प्लीट करीन अरे माझ्या आयुष्याचा तमाशा केला ना तो. शाळेला नाही काहीतरी. वावरात हा? काय बोल आता काय बोल तळावणी बसला. मला येतो वय चुकाला या तुम्ही ना काय शाळेकडे चहा प्यायच्या निमित्तानं बोलून घ्यायच्या झालं सारं. नुसते गोड गोड बोलायच्या आणि दरवाजा लावून घ्यायचा फक्त मला नाही काही नाही. चहा प्यायचा लाज नाही वाटत. दरवाजा लावला कधी मारायच्या बाहेर मला हात लागला ना. काय सांगते लय मोठी चूक झाली जा ना बापू माझ्या घरून लोकं नाही पाहू इथंच राहिले. बसणार आम्ही पैसे दे
मी जाते आणि बाहेर निघून मानव आला का जाऊ परत काय. हा? मानव आला परत. जेऊ द्या आता कुठतर जाऊन जेऊ द्या. तर मी काय तो एखादा बिजा ओपितो तुला पोत करतो चाल वेगळ्या दाब आपण ठेवले का आता? बघ. हा तर बायला पैसे द्यायचे परत. नाही रे आता नको बघ. तेव्हा काराला हात लावतो आता बघ. अजिबात नाही. बघ. नको चाल काय करायचं ना मी ठरली तू.